हरे कृष्णा. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपण आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आणि एकंदरच पाहतोय या रथयात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी महिला वर्ग झालेत. त्यामध्ये आबालवृद्ध असू दे हजारो नागरिक या रथयात्रेत सहभागी होत आहेत. या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देश विदेशातले प्रमुख पाहुणे या रथयात्रेत सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते. तरुण भारतच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षकांना हे एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवतोय. हरे कृष्ण रथ यात्रा का आयोजन किया जा रहा है और प्रतिवर्ष भगवान रथ पे आरूढ़ होकर वृंदावनवासियों को बाहर निकलते हैं और ये संपूर्ण शहर का एक उत्सव बन गया है। तो आप सबसे निवेदन है कि आप भी यहाँ पे बैठिए और इस उत्सव में शामिल होकर अपने जीवन यहाँ से रथ चलेगी और आगे चल के तिलकवाड़ी शुक्रवार पेट में पीछे जो मैदान है वहाँ पे पंडाल के कार्यक्रम होंगे। अनेक प्रकार के कार्यक्रम होंगे। उन सब में आप सबका हार्दिक स्वागत है। आज शाम और कल शाम यात्रा
बहुत ही भक्तों के ऊपर भगवान की अतिशय कृपा होती है। तो भगवान नगर में अपने जो उनके स्वजन हैं उनको कृतार्थ करने के लिए रथ में आरूढ़ होकर उनको दर्शन देने के लिए निकले हैं। तो सभी लोग आज आनंदित अनुभव करेंगे और ये कृपा ऐसे ही बरसती रहेगी आज पूरे दिन नगर वासियों पर। This is a celebration that ISKCON organize yearly, not only here, but this is a festival that is being held all over the world. It's being held all over the world, that people will have time, will have chance to actually have darshan of the Lord. And nowadays in Kali Yuga, people they don't have much time. So this is actually giving opportunity for the people to actually come forward to pull a chariot and to have darshan of the Lord. बेळगावमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात संभाजी चौकात सुरुवात होते. जो रथयात्रा आहे या वर्षी 28व्या वर्षाचा रथयात्रा आहे. हा रथयात्रा जगभरामध्ये चालते.
प्रभुपादांनी हा रथयात्राचा सुरुवात केलेली आहे. तर हा हरे कृष्ण मुवमेंटचा हा मोठा सगळ्यात मोठा उत्सव आहे. बेळगावमध्ये अतिशय उत्साहाने हा रथयात्रेचा सुरुवात होतोय. तर ह्या वर्षाचा 28व्या वर्षाचा रथयात्रा आहे. ह्या रथयात्रेच्या मध्ये सगळेजण बेळगाववासी भाग घ्यावा. उद्या असं सेम जे पेंडाल प्रोग्राम आहे, उद्या संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तर ह्या रथयात्रेमध्ये आज संध्याकाळी देखील रथयात्रा 6:30 वाजता मंदिरमध्ये पोहोचतोय. मंदिरमध्ये पोहोचल्यानंतर ह्याचं रथयात्रेनंतर प्रवचन, नाट्यलीला व महाप्रसादाचा सगळ्यांना कार्यक्रम असेल. तर सर्वजण महाप्रसादाचा आनंद घ्यावा आणि रथयात्रेला सगळेजण सम्मिलित व्हावा असं सर्वांना मी विनंती करतो बेळगाववासींना. नमस्कार. एकंदरच या रथयात्रेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? हरे कृष्णा. हे 28 रथयात्रा चालू आहे आता बेळगावची आणि ॲक्च्युली फार मोठा फेस्टिवल आहे जिथं आम्ही रथात घेऊन जात असतो. एक सेलिब्रेशन आहे, सगळे येतात, डान्स करतात हरे कृष्ण महामंत्रावर. सो एक फेस्टिवल आहे जिथं हरे कृष्ण महामंत्र म्हणत फुल बेळगावच्या मोठ्या मोठ्या रस्त्यावर जाऊन मंदिरात जात. शेवटी तुमचं हे पहिल्यांदा वर्ष आहे, हे माहोल बघून काय वाटलं? पहिला नाही आहे, मग तिसरा आहे. बट हे दरवर्षी वेगळंच एक्साइटमेंट असते. दरवर्षी नवीन नवीन एक्साइटमेंट असतातच आणि नवीन येतात. ह्यावेळी 80+ सेक्शन्स आहेत. तिथं कुठं तुम्ही भेटणार पण 80+ हे डिपार्टमेंट्स वगैरे. सो भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. खूप एनर्जेटिक आहे, एक डिवाईन फिलिंग आहे. संपूर्ण बेळगावकरांना काय सांगाल की या रथयात्रेत येण्यासाठी? सगळ्यांना हे ॲक्च्युली एक्सपिरियन्स करायला पाहिजे बिकॉज हे फार गरजेचं आहे सगळ्यांना. सो हे एक्सपिरियन्स करायला पाहिजे फुल बेळगाम लोक. बिकॉज नॉर्मल तर ॲक्टिव्हिटीज जात असतात सगळे. ह्याला एक एक्सपिरियन्स केलं, एक फुल डिवाईन आहे. इट्स फॉर सोल. सो एव्हरीवन शुड कम अँड एन्जॉय दिस फेस्टिवल.
सभी भक्तों से विनती है, सभी अपने दोनों हाथ में हाथ जोड़ से हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे कृष्णा खरं तर या जगन्नाथ रथयात्रेची जय्यत तयारी गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे आणि आज दिवसभर बेळगावातल्या प्रमुख गल्ल्यातून हे मार्गक्रमण करत इस्कॉन टेम्पलपर्यंत जाणार आहे. आपण पाहतोय जी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते, सुंदर अशी आरास केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या रथयात्रेचं प्रमुख महत्त्वाचं कारण म्हणजे या रथयात्रेत शिस्त ही महत्त्वाची आहे आणि या शिस्तीचं पालन होत असतं. त्याचप्रमाणे उद्या रविवारी या जगन्नाथ रथयात्रेची सांगता होणार आहे आणि या जगन्नाथ रथयात्रेची सांगता होताना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि हा प्रसाद घेण्यासाठी हजारो नागरिक, हजारो बेळगावकर इथे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण पाहतोय जगन्नाथ रथ यात्रा जे नागरिक सहभागी आहेत आणि रथ ओढण्यासाठी हे पुण्याचं काम म्हणून याकडं पाहिलं जातं. आपण हे परत एकदा मी हे दाखवतोय, हे रथ ओढण्याचं काम सर्व नागरिक करताना पाहायला मिळतंय आणि आम्हीही आता करतोय. खरं तर या रथयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळते आणि पुढचे 2 दिवस म्हणजे उद्यापर्यंत प्रत्येक अपडेट्स तरुण भारतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.